आम्हाला मतदानादरम्यानचे CCTVचं चित्रण का उपलब्ध करून दिलं जात नाही, असा प्रश्नही राहुल गांधींनी विचारला होता. त्याला अमित शहानी दिलेलं उत्तर महत्त्वाचं होतं. मुळात असे असंख्य CCTV किती लोकांना उपलब्ध करून देणार आणि त्याचं लोक काय करणार, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. पण त्याचा विचार न करता विरोधक केवळ आम्हाला CCTVचं चित्रण द्या असा धोशा लावतात. यावर अमित शहा बोलले, मुळात मतमोजणी झाल्यावर 45 दिवसात तुम्हाला जे काही आक्षेप आहेत ते घेता येतात असा नियम असताना त्या 45 दिवसात आक्षेप घ्यायचे नाहीत आणि नंतर मात्र आरोप करायचे की वोट चोरी झाली. हीच पद्धत गेल्या काही महिन्यात विरोधकांनी, राहुल गांधींनी वापरली. निवडणूक आयोगाकडे जाऊन आपलं म्हणणं कधी मांडायचं नाही. गेल्या अनेक वर्षात निवडणूक प्रक्रियेत कोणत्या सुधारणा केल्या जाव्यात याची विचारणा निवडणूक आयोगाने केलेली असतानाही त्या संदर्भात काँग्रेसने एकदाही कोणती सूचना केली नाही, कोणती सुधारणा सुचवली नाही, हे अमित शहानी स्पष्ट केलं. म्हणजे केवळ आरोप करायचे आणि त्यावर राजकारण खेळायचं हा विरोधी पक्षांचा अजेंडा असल्याचं उघड झालं.